नमस्कार. आज मी नवरात्र स्पेशल उपवासाचे सात्विक आणि पौष्टिक असे लाडू बनवते आहे. ह्यामुळे उपवास करणाऱ्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहते आणि उत्साह वाढतो. गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर कढई तापत ठेवून 1 वाटी सुकं खिसलेलं खोबरं मी परतून घेते, भाजून घेते आहे. जास्त भाजायचे नाही, गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. मी ते आता खाली काढून घेते आहे. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातले. तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडा डिंक घालून तळून घेते आहे. डिंकामुळं हाडांना बळकटी येते, स्नायूंना बळकटी येते, हाडे मजबूत होतात. थोडा घालून मी सर्व डिंक तळून घेणार आहे. हे बघा, माझा डिंक तळून झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी मखाणा तळून घेते, भाजून घेते आहे. मखाणा पण थोडासा कलर बदलल्यावर काढून घ्यायचा आहे. थोडासा पिवळसर रंग येतो. मखाण्यामध्ये प्रथिने खूप जास्त असतात. थोडीशी अर्धी वाटी खारीक पावडर घेतली आहे, ती पण मी थोडीशी भाजून घेते आहे तुपावर. आणि हे सर्व जिन्नस मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. कढईमध्ये मी परत 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे अक्रोड तळून घेते. तुम्ही काजू बदाम काहीही वापरू शकता. तुपात थोडेसे परतून घेतल्यावर मी गॅस बंद केलेला आहे आणि अक्रोड आपल्या सगळ्या मिश्रणावर काढून घेते आहे. मिश्रण थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात घालून ते दळून घेणार आहे. बारीक पावडर करून घेणार आहे. खोबरं, खारीक पावडर, डिंक, मखाणे हे सगळं मी एकत्र दळून घेणार आहे. बघा, आपला लाडू किती पौष्टिक होणार आहे. आता हे सगळं मिश्रण मी दळून घेते आहे. हे बघा, बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं जाडसर तुम्ही ठेवू शकता. इथे मी शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले होते, तेच मी घेतलेले आहेत. तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या. आणखी सालामध्ये पौष्टिक घटक असतात म्हणून मी सालं काढलेली नाही आहेत, पण तुम्ही पाहिजे असेल तर काढू शकता. शेंगदाण्याचं कूट मी करून घेते आहे आणि ते पण मी आपल्या ह्या मिश्रणावर घालून घेते आहे. शेंगदाण्याचं कूट पण मी आता ह्याच्यावर घालून घेतलेलं आहे. ह्या मिश्रणावर आता मी जायफळची पूड खिसून घेतलेली आहे, ती घालते आहे. इथं मी माझं सगळे जिन्नस मिळून 3 वाट्या जवळजवळ झालेले आहेत. त्याच्यासाठी मी 1.25 वाट्या किंवा 2 वाट्या जवळजवळ गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता हाताने एकत्र करते आहे. गूळ आपला बारीक चिरलेला आहे, तो थोडासा एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी हे सगळं मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये घालून काढून घेणार आहे. मिश्रणमध्ये जास्त आहे त्यामुळं मी 2 भागामध्ये ते मिक्सरमधून काढून घेते आहे. म्हणजे आपला जो गूळ आहे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईल. इथं आपल्याला पाक वगैरे करायची काही गरज नाही आहे. गूळ एकजीव झालेला आहे. हे बघा, छानपैकी असा मऊ झालेलं सगळं मिश्रण 2 भागामध्ये मी काढून घेतलेलं आहे. माझं हे लाडवाचं मिश्रण इतकं छान झालेलं आहे की
अजिबात कोरडं नाही आहे आणि लाडू छान वळता येतो आहे. समजा मिश्रण कोरडं झालं तर त्याच्यामध्ये 2 चमचे किंवा 1 चमचा तूप गरम करून त्यात घालायचं आणि मग लाडू वळायचे. इथे मी आता लाडू वळून घेते आहे. इथे मी लाडू जरा छोटेच वळते आहे. लहान मुलांना किंवा घरात जर कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी लहान लाडू बरे पडतात. हे बघा कसा लाडू छान तयार झालेला आहे आणि पिस्ता घालून मी तो आणखीन पौष्टिक केला आहे. अशा प्रकारे मी लाडू वळून घेते आहे. लाडू अगदी सहज असा वळता येतो आहे. शाही, सात्विक आणि पौष्टिक असे लाडू आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया कळवा. परत भेटणारच आहोत. धन्यवाद.